वस्तू तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे. साणप साहेब, पठाण सर, एखादा जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही, ते जोडा काढतो डोक्यावर, जोड्या काढतो डोक्यावर, जोडावर. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण आणि आचरण. ते रामचंद्र आणि सीता माता बसलेले होते. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघाची चर्चा. सीतामाई म्हणाल्या चरण माझे. खरं आहे ते. येऊ नको वनवासात, येऊ नको. का? चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं, त्या सीतामाईचे चरण कसे असेल. अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं. गर्व, दान आणि रूप, हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलिर नष्टो, अति गर्वेन रावणा, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेन वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावण, अति दानात बलिर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं, तिचे चरण कसे असेल. चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे. म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय? माझ्या बापाच्या बगीच्यात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली. 3रं तोडत होता. आम्ही बगीच्यातच होतो, झाडाच्या आडून बघत होती. 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही. तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय. चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे. चरण इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें कोई धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील, हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण से, ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा,
शे म्हणजे मुळे, ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं, माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबाश लखनजी, शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों? ये चरण से ये चरण अच्छे है, भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछतो. आता भाभी कदा न सोडावे चरण त्यांचे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे मला असं वाटतं, माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्याचे. आणि एवढं विशेष काय झालं त्या चरणाच्यामुळे? त्रिविध तपाची झाली त्रिविध तपाची झाली कृष्ण्या. त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे 3 ताप. त्या तापाची बोळवण झाली. तिथे फायदा, इथे फायदा. औषध एकच, औषध एकच आहे गणेशानंदजी. तिथे अनंत जन्मीचा सीन गेला, कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळालं, जन्म संपला, जन्म संपला म्हणून मरण संपलं, येरधारीचा कार्यक्रम संपला, अनंत जन्मीचा सीन गेला. कशामुळे? चरणामुळे. इथला फायदा. देखिल्या चरण वैष्णवाचे त्रिविध तापाची झाली बोळवण. इथे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक, 3 तापाची बोळवण झाली. बोळवण म्हणजे कायमचं. बोळवण हा कायमचा शब्द आहे. बोळवण नाही का? रोहिदास देहूला तुकाराम महाराज सर्वांना नमस्कार करतात. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आले नसतील त्यांनाही सांगा, सगळ्या सांगावी विनंती माझी. सकळ ही माझी बोळवण ही माझी बोळवण. खरं बोळवण शेवटचा कार्यक्रम होता बोळवण. तसं त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. लयरूप वेगळी, आत्यंतिक वेगळी. लयरूप निवृत्ती म्हणजे रोज रोज दाढी करावी लागणे. गणेशानंदजी ही लयरूप निवृत्ती आहे केसाची. केस इतके बिलिंदर आहे की उठून उभं राहून पाहत मालकाचं ब्लेड किती लांब गेलं.
दुसऱ्या दिवशी तेवढं आहेच सकाळी. ते हरळी नावाचं गवत आहे ना, ते निंदणारी बाई किती लांब गेली मागणं उठून उडून पाहते हरळी. 8 दिवसांनी रान हिरवच. तसं रोज रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती आहे. तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर मी उपाय सांगतो. फक्त दादा भाऊ माझं नाव कोणाला सांगू नका. वडगावकरजी, एक नया पैसा खर्च नाही. सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करायचं, कोणाला सांगू नका. आणि हा विधी आहे चुली जवळचा, एकटाच पाहिजे, कोण नाही पाहिजे. आतून कडी लावून घ्या, लाल झालं लोखंड की दोन्ही गालावून फिरवा. मरेपर्यंत केस नाही उगवत. आणि मला भेटा उगवलं तर, अरे जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती. पुन्हा त्रिविध तापाची भानगड राहिली नाही, बोळवण झाली. आता त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. आता 15च मिनिट आहे. आता शेवटची अपेक्षा नादबाबा सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारब्ध, एका जनार्दनी घडता संग. दुसऱ्याचा बघा एका जनार्दनी घडता संग. बरोबर आहे. पाठ आहे मला. जनार्दनी घडो त्यांचा संग. एकदा संग घडला ना, न व्हावा वियोग जन्मोजन्मी किंवा माझ्या चित्ता. असं कारण बिछुरत एक प्राण हरिली, मिलत दुःख दारुण देई. हे सूत्र लक्षात घ्या. एक भेटला तर दुःख आहे आणि एक तुटला तर दुःख आहे. पठाण सर, दुर्जन भेटला तर दुःख आणि सज्जन तुटला तर दुःख. म्हणून न व्हावा वियोग. बिछुरत एक प्राण हरिले. दुर्जन कधी भेटूच नाही आणि भेटलेला सज्जन कधी तुटू नये. त्याचा विरह सामान्याची काय कथा. देवाला नाही सहन झाला. देवाला, ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे. डोळापुढे चित्र आणा. कुराडे पाटील, काम चालू द्या इंद्रायणीचं. वारकऱ्यांमध्ये नाही. वारकऱ्याची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि तुम्ही ते करू शकता. सर्वांचा विश्वास आहे. ते जर बाजूनं काढले, ते त्याचे कारखान्याचे पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं. आंघोळीच्या योग्यतेचं राहत नाही पाणी. ते जर बाजूला काढले तर
हो तसंच करू आपण. कुऱ्हाडे पाटील तुम्ही तसंच करू. दोन्ही बाजूनं त्याच्यावरून मग पॅक बांधकाम करायचं, ते रस्ते करायचे, पाणी आतून जाईल, इंद्रायणी आपली स्वच्छ राहील. महेश दादाला सांगू आम्ही, तुम्ही सांगा, अजून कुठे मोठे मोठे लोक त्यांना सांगू. पण एवढं काम करा साहेब. आता गाड्या उताराला लागल्या. तुमचंही बरंच वय झालं. पाहता पाहता मी आलो तेव्हा 23 वर्षाचा होतो. 78ला आता 70 झालं. ही एक वारी आहे या वर्षीची. पूजनीय सातारकर महाराज नाही, हे लक्षात ठेवा. अरे वारकरी संप्रदायाचा वाघ होता, हे लक्षात. इथे त्यांची आवर्जून सेवा असायची. व्यक्तीचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही, ती गेल्यावर कळते. नुसता रामकृष्ण हरी सुरू केलं की सगळ्यांना समाधी लागायची. ते आमचे बाबा गेले. आपणही एकमेकाला पुढच्या वर्षी भेटू, हे आपल्या हातात आहे का? क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. कुऱ्हाडे पाटील गेले ना बाबा. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. त्यांची आठवण आली. आम्ही भालचंद्र पाटील आम्ही गेलो परिवाराला भेटायला. सगळी रडारड. तिथं काय शब्द नाही आपल्याकडे. होईल. इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे, शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ, हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ, येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी. म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर, ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे हे पुराणिक वाद्य आहे. हे तबला पेटी नंतर. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभा अधिकसुर नारी नबीना, सकल असम कला प्रवीणा, करई तान बहु गान बहु तान तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम. पार्वती आईनं मृदंग वाजवला, ती भूमी. म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात. उद्धवराव रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे. 7 मिनिट आहे अजून. 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर. वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे, पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो मांडी न मोडता. आताही तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का. तिथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथा, दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर, पुन्हा 1000 व्यासपीठावर. त्याच वेळेला समारोपाला साहेबही आले होते. त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग. बस इथं चालू होता. आलं लक्षात. ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली. मस्त सुंदर कथाकार, कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार, कीर्तनकार संख्या कमी पडते. वाढले पाहिजे. कारण सांगतो, पाणी गढूळ जास्त झालं, तुरटीचे खडे कमी आहेत. गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं आलं उरकत. तेव्हाचा काळ. कराड साहेब माऊलीचा हात धरला पांडुरंगानं. वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं. बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं. रडू नको मुक्ता,
रडू नको मुक्ता रडू नको. हेच आळंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो चौघही भावंड, रात्रीचे गेले मायबाप. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान तात आणि माता गेले से बोला. तात आणि माता गेले से बोला. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा देवाच्या गळ्याला बिलगून, हे 725 वर्षापूर्वीचा आठवा. देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून, हेच आळंदी आहे देवा. तेव्हा मी लहान पांडुरंगा, मी सगळ्यात लहान. माझा भाऊ सोपान सिद्ध बेटातल्या झाडीत मी रडायची, सोपान कडेवर घ्यायचा. रडू नको, आले काढे, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता. भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. सांभाळी माता गेली से येथून. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मजलागी. मायबाप रात्रीचे गेले देवा, तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा, एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही निवृत्तीनाथाने, हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग, निवृत्तीने हात उतरविला वदना. त्यागीले निधाना ज्ञानदेवा, रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे असे. नामा म्हणे देवा घार गेली उडून, बाळ दानादान पडेली. बांधल्या पेंडाचा तुटला से, आळ्या तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई म्हणल्या हे समजू शकते मी. मुक्ताई भावासाठी, सोपान काका बंधूसाठी, निवृत्तीनाथ शिष्याच्या नात्यानं संत प्रेमाच्या ताटातुटीनं रडतात.
पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखीला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो कॅशी धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सकाळी गोत्रा सकाळी कोळी पवित्र याची दर्शने होती अलंका पुरये शिवपीठ पुरी येते होते निळकंठ ब्रह्मादिगत पवरिष्ठ येथे केले इंद्रयुनी या भूमीसी याग संपादिले अरणीशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या सोनी त्रिवेणी गुप्त असे भैरवा पासुनी भागीरथी वसे पुरुटिका माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती गुदकी हे पंढरवणी सोपे जनासी हरावया पापे कळिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग जेव्हा रुक्माईचं रडणं सुरू झालं देव म्हणले आता का 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता, आता 9 वाजून 1 मिनिटांनी तू का रडती. मी हे समाधीचं वय आहे का हो देवा. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो. समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. त्या माऊलीसाठी मी रडते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. सामान्याचं जाऊ द्या गणेशानंदजी, अर्जिते साधूचं जाणं देवाला रडवतं. म्हणून अपेक्षा एवढीच आहे न व्हावी योग दानेश्वर जय विठ्ठल. वेल टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील निवेदक, ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय. महाराज जय. टाळकरी महाराज खाली बसा, बसा सगळे महाराज विनेकरी बसा. या ठिकाणी